खूप खूप नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे गावरान पद्धतीने अंड्याची भाजी। तर अंडी सुद्धा आपण इथं गावरान घेतलेली आहे। तर अंडी बघा मी ही 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलीत। कधी पण अंडी उकडायला टाकताना त्याआधी आपण ही 2-3 वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। त्याच्यावरची धूळ वगैरे काय असेल जी घाण ती पूर्ण निघून जाते आणि अंडी धुतल्याशिवाय आपल्याला शिजायला टाकायची नाहीत। अंडी धुवून झालेली आहेत। तर आता आपण गॅस लावूया आणि सर्वात आधी आपण इथं एक तांब्या पाणी ठेवलेलं आहे। तर सुरुवातीला आपण इथं पाणी ठेवलंय आणि पाण्यामध्ये आपण 1 चमचाभर असं मीठ टाकूया। पाणी थोडं आपण गरम झाल्यानंतर ह्यामध्ये अंडे टाकायचे आपल्याला। जर अंड फुटलेलं असलं तर बिलकुलही गरम पाण्यामध्ये जर तुम्ही अंडे टाकलं तर बाहेर पडत नाही। त्यासाठी थोडं पाणी गरम करायचं आणि त्यानंतर आपल्याला अंडे ह्याच्यामध्ये उकडायला ठेवायचे। गॅस एकदम बारीक करायचा आणि त्यानंतर हळूहळू आपण ही अंडी ती पाण्यामध्ये ठेवूया। तर इथं बघा आता सर्वात आधी आपण पाणी चांगलं कडक तापवून घेतलं। अंडे आपण 1-2 वेळा धुवून घेतली। त्यानंतर बघा इथं पळीमध्ये अंडे ठेवून आपण व्यवस्थित असं पाण्यामध्ये सोडूया, जे करून आपली अंडी फुटणार नाही, तडकणार नाही। त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेले आहे। त्यानंतर बघा आता इथं मसाल्यासाठी आपण 2-3 कांदे घेतलेत मध्यम आकाराचे, 1 टोमॅटो, एक थोडंसं खोबरं घेतलंय, थोडी छोटी वाटी होती तेवढी चिरून घेतली, अर्धा इंच आलं लसूण पाकळ्या घेतल्यात 7-8। त्यानंतर बघा इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हळद घेतली आपण इथं अर्धा चमचा, कोथिंबीर घेतली। त्यानंतर इथं बघा मसाले घेतलेत, घरचा मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, कांदा मसाला 2 चमचे। तर अशा पद्धतीने सर्व मसाला आपण घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी बघा कढईमध्ये तेल टाकून घेऊया। आता कढईमध्ये तेल टाकून सर्व मसाला आपल्याला चांगला मस्त भाजून घ्यायचा। तर इथं बघा आता अशा पद्धतीने आपण असा लालसर असा कांदा भाजून घेतलाय आणि कांद्यामध्येच आपण इथं लसूण आलं घालून घेतलेलं आहे। लसूण आलं पण आपल्याला इथं परतून घ्यायचं। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा, जे करून त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून जाईल। कारण जर कांदा जर नीट नाही भाजला तर आपलं कालवण आहे ते गोड लागतं। त्यामुळे कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। अशा पद्धतीने बघा कांदा आपण इथं भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आता ह्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय। तर पुन्हा थोडंसं तेल टाकून आपल्याला इथं खोबरं पण लालसर करून घ्यायचंय। तर इथं बघा आता खोबरं पण आता आपलं भाजायला लागलेलं आहे। तर इथं बघा खोबरं पण आपण मस्त असं भाजून घेतलेलं आहे। जास्त खोबरं करपायचं पण नाही, थोडं लालसर झाले की काढून घ्यायचं। त्यानंतर बघा आता इथं ह्याच कढईमध्ये आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे। तर टोमॅटो पण आपण चांगला थोडासा इकडं तिकडं करून घेऊया। तर टोमॅटो पण आपण थोडासा भाजून घेतलेला आहे। आता सर्व मसाला आपला छान असा भाजून झालेला आहे। त्यानंतर कोथिंबीर घेतली आपण चांगली, त्याच्यात भरपूर अशी, म्हणजे आपल्या भाजीला छान असा कलर येईल। आता सर्व मसाला आपल्याला इथं पाणी टाकून वाटून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता तुम्ही छान मसाला आपला मस्त खरपूस असा आपण सर्व मसाला भाजलाय। मिक्सरचं बघा मधलं भांडं घेतलंय, मधल्या भांड्यामध्ये आपण छान असा मसाला पाणी टाकून छान बारीक असा वाटून घेणार आहे। तर सगळ्यात आधी आपण इथं पहिल्यांदा खोबरं वाटून घेतलंय, जे करून खोबऱ्याचे मोठे तुकडे राहणार नाही। त्यानंतर आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर बाकी सर्व मसाला टाकून घ्यायचा। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला आपण इथं घालून घेतलेला आहे।
आता पाणी टाकून थोडस आपण इथं मग मसाला बारीक असा वाटून घेऊया। तर हे बघा छान असा हा मस्त मसाला आपण बारीक वाटून घेतलाय। अंडी पण उकडून सोलून घेतलेली आहेत मी। तर इथं बघा व्यवस्थित अशी अंडी आपण सोलून घेतलेली आहेत। आता अंड्याला आपल्याला मध्ये चीर पाडून घ्यायची। तर जसं वांग कापतो त्याच पद्धतीने आपल्याला सुरीच्या साहाय्याने छान अशी चीर पाडून घेऊया, म्हणजे आतपर्यंत अंड्यांमध्ये आपला मसाला पण जाईल आणि अंडी चवीला चांगली लागतील। तर अशा पद्धतीने सर्व अंडी आपण मध्ये चीर पाडून घेतली। कढई ठेवली, कढईमध्ये बघा 1 ते 1.5 पळी तेल घालून घेऊया। जरा तेल थोडं वापरणार आहे आपण, जास्त वापरणार आहे। त्यानंतर तेल तापलं की ह्यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे। तर जसं घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथं मसाल्याचा वापर करा। तर वाटलेला मसाला आपण इथं टाकून घेतलेला आहे। आता मसाला चांगला तेलावर एकसारखा आपण परतून घेऊया। 1-2 मिनिटं मसाला परतला की ह्यामध्ये आपल्याला मसाले ऍड करायचे। तर इथं बघा मसाला छान 1-2 मिनिटं परतलाय। आता आपण इथं हळद घालून घेतली, त्यानंतर बाकी सर्व मसाले 1-1 चमचा घेतले ते पण इथं घालून घेऊया। तर सर्व मसाले मी एका ताटात घेतलेले, त्यामुळे एकदमच आपण इथं भाजीमध्ये घालून घेऊया। आता मसाले टाकून पुन्हा आपल्याला 2-3 मिनिटं चांगला तेल सुटेपर्यंत सर्व मसाला एकत्र असा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा। तर इथं बघा मसाल्याचा कलर बदलेपर्यंत आपण मसाला आता परतून घेतलाय। तेल पण सुटायला लागलेलं आहे कडेने। मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून घेऊया। तर इथं बघू शकता तेल छान सुटलेलं आहे, म्हणजे मसाला आपला चांगला परतलाय। वरून थोडंसं मीठ घालून घेऊया, म्हणजे आपल्याला ह्यात अंडी परतायला बरोबर व्यवस्थित असं पडेल। आता आपण चीर दिलेली अंडी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि 1-2 मिनिटं अंडी चांगली आपल्याला बघा अशी मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचे। आता मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी टाकून घेतलेलं आहे, तेच पाणी आपण इथं सर्वात आधी टाकून घेणार आहे। तर 4 माणसांची भाजी आपण बनवतोय। तर इथं बघा 1 तांब्याभर पाणी आपल्याला भाजीत टाकायचे, तेवढं पाणी मी इथं म्हणजे 2 ते 2.5 ग्लास पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे। तर भाजी तुम्हाला जास्त पातळ आवडती का घट्ट आवडती त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचा वापर करा। त्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर वरून घालून घेऊया आणि गॅस बारीक करून झाकण टाकून आपल्याला याला चांगली उकळी आणून घ्यायची। तर पळीने पुन्हा एकदा आपण बघा व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यावर अर्ध झाकण ठेवायचे आपल्याला, अख्खं झाकण ठेवायचं नाही। अर्ध झाकण टाकून बघा इथं 5 मिनिटं आपण भाजी चांगली उकळून घेतली आणि छान अशी आपली ही अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे। तर इथं बघू शकता अगदी गावरान पद्धतीने छान झटपट अशी अंड्याची भाजी आपली तयार झालेली आहे। तर गॅस बंद करून टाकूया। आता बघा मी भाजी खाली उतरून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली अंड्याच्या कालवणाला बघा तरी पण आलेली आहे। आता एका प्लेट मध्ये आपण ह्याला वाढायला घेऊया। तर इथं बघू शकता छान असा अंड्याचा रस्सा पण तयार झालेला आहे, छान तरी सुटलेली आहे आणि मस्त आपण ही 4 माणसांची भाजी आज तयार केलेली आहे। तर इथं बघू शकता मस्त तर्रीबाज असा आपण रस्सा तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीची अंड्याची भाजी आपण आज तयार केली। तर इथं बघू शकता तुम्ही अगदी गावरान पद्धतीची अंड्याची भाजी आपण आज तयार केली। अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।